नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुडशेफ क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील पोयम वन थिंग ॲट अ टाईम ही मराठीमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, ह्या कवितेमध्ये तुम्हाला एका वेळी एकच गोष्ट करायची आहे आणि आपण एका वेळी एक गोष्ट केली तर कशा पद्धतीने ती उत्कृष्टरित्या पूर्ण करू शकतो याचं चित्रण कवींनी केलेलं आहे. अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील. चला विद्यार्थ्यांनो, वन थिंग ॲट अ टाईम म्हणजेच एका वेळी एक गोष्ट. लिसन, रीड अलाउड, लर्न अँड रिसाइट द पोयम. ही कविता ऐका, मोठ्याने वाचा, शिका आणि सादर करा. विद्यार्थ्यांनो, एका वेळी जर आपण एकच गोष्ट करायला लागलो ना तर ते अतिशय चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो. एका वेळी 2 कामं करण्याचा जर मोहीम आपण हाती घेतली तर आपण कुठलंही काम चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकत नाहीत किंवा त्याचे रिझल्ट्स आपल्याला मिळत नाहीत. मग बघूयात आता. वर्क वाईल यू वर्क, प्ले वाईल यू प्ले, टू बी युजफुल अँड हॅपी, दॅट इज द वे. तुम्ही जर काम करत असाल ना विद्यार्थ्यांनो तर कामच करा. तुम्ही जर खेळत असाल तर त्यावेळेला तुम्ही खेळाच. आणि हाच एक नियम आहे, हाच एक मार्ग आहे आनंदी राहण्याचा. आपण जर काम करत असू आणि काम करत करत जर खेळत असू तर ते काम व्यवस्थितरित्या होणार नाही किंवा त्या कामाचा आनंद आपल्याला मिळणार नाही. आणि आपण जर खेळायच्या मूडमध्ये असू आणि आपण खेळत असतानाच एखादं काम करत असू तर आपल्याला त्या खेळाचा आनंद पण पूर्णपणे मिळणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो, एका वेळी एकच काम करायचं, व्यवस्थितरित्या वेळ देऊन काम आटोपायचं आणि वेळ देऊन खेळाला छान असा एन्जॉय घ्यायचा खेळाचा. या पद्धतीने वर्क वाईल यू वर्क म्हणजे कामाच्या वेळी काम करा आणि प्ले वाईल यू प्ले म्हणजे खेळाच्या वेळेत तुम्ही खेळा. टू बी युजफुल अँड हॅपी, दॅट इज द वे. आणि हाच एक आनंदी राहण्याचा मार्ग आहे. ऑल दॅट यू डू विथ युअर माइट, थिंग्स डन बाय हाल्फ्स आर नेवर डन राईट. आणि कधीच आपण हाफ म्हणजे अर्ध काम आणि अर्धा खेळ असं जर करत असू ना तर हे अगदीच चुकीचं आहे. वन थिंग ॲट अ टाईम अँड दॅट डन वेल इज अ व्हेरी गुड रूल ॲज अ मेनी कॅन टेल. माहिती का तुम्हाला, एका वेळेला एकच गोष्ट, एका टायमिंगला एकच गोष्ट नेहमी करणे म्हणजे आपण जर पाठांतरासाठी बसलो विद्यार्थ्यांनो तर मन लावून पाठांतर करणे योग्य आहे. पाठांतर करत करत जर आपण दुसरं काही काम करत असू, टी व्ही पाहत असू किंवा जेवण करत असू किंवा मोबाईल बघत असू तर हे खूप चुकीचं आहे. अशा जर गोष्टी आपण करत राहिलो तर त्या कधीच चांगल्या नाही आहेत किंवा हा नियम अतिशय बेकार आहे, तो चांगला रूल्स नाही आहे. जर तुम्हाला सगळं काही व्यवस्थितरित्या पाहिजे असेल, छान प्रकारे तुम्हाला डेव्हलप व्हायचं असेल तर तुम्ही एका वेळेला एकच गोष्ट करायची आहे, हे कायम लक्षात ठेवायचं आहे. मोमेंट शूड नेवर बाय अ ट्रायफेड अवे, सो वर्क वाईल यू वर्क अँड प्ले वाईल यू प्ले. आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीची म्हणजे कुठंही तुम्हाला व्यवस्थितरित्या काम करायचं आहे, खेळायचं आहे, चांगल्या प्रकारे खेळायचं आहे, चांगल्या प्रकारे मुवमेंट्स तुमच्या सगळ्या यायला पाहिजेत तर तुम्हाला काय करायला पाहिजे, त्या वेळेला तुम्ही छान व्यवस्थितरित्या ते काम किंवा ते खेळ हाताळायला पाहिजे आणि त्याचा परिपूर्ण आनंद तुम्हाला घ्यायला पाहिजे. जर तुम्ही असं केलं तरच तुम्हाला त्या कामाचा आनंद आणि खेळाचा आनंद मिळणार आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्याला प्रत्येक चित्रामध्ये बघा मुलांचे काही चित्र दिलेले आहेत. बघा, सुरुवातीच्या चित्रामध्ये जो मुलगा आहे ना तर तो काहीतरी वर्क करत आहे की नाही, म्हणजे बुक्स वगैरे लावत आहे, ठेवत आहे. त्याच्यानंतर त्याच्याच खाली जी मुलगी आहे ती रीडिंग करत आहे म्हणजे वाचन करते, पाठांतर करते. आणि 3 नंबरच्या चित्रामध्ये एक मुलगी छान असा बॉल म्हणजे किक करते बॉलला, तर ते तिचा गेम खेळते. म्हणजे प्रत्येक कामामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर इकडे वरच्या बॉक्समध्ये बघा आपल्याला 4थं चित्र काय दिसते बघा ह्या बाजूला. तर तिथं मुलगी जी आहे ना ती व्यवस्थितरित्या जेवण करत आहे. जेवण करत असताना तिने व्यवस्थित सर्व काही स्वतःजवळ घेऊन बसलेली आहे. ना मोबाईल आहे ना टी व्ही आहे, मन लावून ती जेवण करते. त्याच्यानंतर 5 नंबरचं जे पिक्चर्स दाखवलेलं आहे त्यामध्ये जो मुलगा आहे ना तो छान अभ्यास करत आहे. आणि 6 नंबरच्या चित्रामध्ये मुलगा झाडाला पाणी देत आहे. म्हणजे सगळी कामं अगदी मन लावून आणि व्यवस्थितरित्या ॲट अ टाईम
एका वेळी एकच काम, एका वेळेला एकच गोष्ट ती मुलं करत आहेत म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद आहे. तर याचे कवी जे आहेत ना ते M.S. टोडाज असे कवी आहेत आणि कवींनी खूप सुंदर असा मेसेजेस आपल्याला या कवितेमधून दिलेला आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, ही कविता तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात अशाच एका नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.